ठाण्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार असल्यानं आता ठाण्यातलं राजकारण पुतळ्यांभोवती फिरू लागलंय। कळवा नाक्यावरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपतींना बोलावलेलं आहे। त्यासाठी 28 तारखेला राष्ट्रपती कळव्यात येत आहेत। कळवा नाक्यावरती शिवाजी महाराजांचा पुतळा असताना दुसरा पुतळा कशासाठी हा प्रश्न सुजान ठाणेकर विचारतायत आणि पुतळा उद्घाटनाच्या छोट्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना पाचारण करण्याची गरजच काय हाही सवाल ठाणेकरांकडून विचारला जातोय। ज्या ठिकाणी पुतळ्याचं उद्घाटन होतंय तिथेच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाडांचं आणि शिवसेनेचंही अनधिकृत पक्ष कार्यालय आहे। या सर्व कारणांमुळे पुतळ्याच्या अनावरणासाठी राष्ट्रपतींनी येऊ नये अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते नितीन देशपांडे यांनी राष्ट्रपतींना ईमेल करून कळवली आहे। जितेंद्र आव्हाडांचं जे कळव्यातलं ऑफिस आहे ते बेकायदेशीर आहे, ते CRZच्या अखत्यारीत येतं। मी स्वतः राष्ट्रपतींना एक लेटर लिहिलेलं आहे। या लेटरमध्ये संपूर्णपणे उल्लेख केलेला आहे आणि तुम्ही ठाण्यात जरूर या। ठाण्यातली तलावाची स्थिती पहा, महापालिकेचा विकासाची स्थिती पहा, ठाणे जिल्ह्यातला आदिवासीच विकास पहा, यासाठी जरूर या, परंतु पुतळ्याचं उद्घाटन करू नका हे मी चक्क लिहिलेलं आहे। पुतळा उभारणं हे हल्ली राजकारणच झालेलं आहे। वाईट असं वाटतं की पुतळे उभारायचे आणि शिवाजी महाराजांनी जे काय सांगितलं किंवा कुठल्याही महापुरुषाने आपल्याकडचं जे काय सांगितलं त्याच्या विरोधात सगळं करायचं। माननीय प्रणव मुखर्जी येत आहेत तिकडे ठाण्यासारख्या ठिकाणी, पण त्यांना माहिती आहे का ठाण्यामध्ये काय गोंधळ चालू येतो आणि ह्या पार्श्वभूमीवर अशा पुतळ्यांचं अनावरण करण्यासाठी जर का ते येत असतील तर त्यांच्यासाठी त्यांना लोकांनी पत्र लिहिली पाहिजे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। कपिल, एकाच चौकामध्ये 2 पुतळे महाराजांचे उभारण्यात आलेले आहेत, त्याच्या उद्घाटनासाठी साक्षात राष्ट्रपतींनाच पाचारण करण्यात आलंय। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांचं कार्यालय, अनधिकृत कार्यालय, पक्ष कार्यालय तिथे आहे, शिवसेनेचं सुद्धा कार्यालय आहे। काय नेमका हेतू आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलवण्याचा? भूषण, ह्या पूर्ण प्रकारांमध्ये 2 गोष्टी समोर येत आहेत। एक तर महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच चौकामध्ये 2 पुतळे का, हा एक प्रश्न निर्माण होतो। तर दुसरा प्रश्न असा आहे का ह्या छोट्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती येत आहेत ते कशासाठी येत आहेत आणि त्याच्याच बाजूला सेना असो किंवा राष्ट्रवादी असो त्यांचे पक्ष कार्यालय आहेत ते अनधिकृत आहेत, हे राष्ट्रपतींना माहिती आहे का, असा सवाल ठाण्यातील जागरूक नागरिक विचारत आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे तू जर बघितलं तर राष्ट्रपतींना आणण्याच्या मागे एक मोठं राजकीय खेळी असू शकते का, येणारा जो इलेक्शन्स आहेत ह्याच्यात आपला दबाव निर्माण करणं किंवा लोकांसोबत आपली वोटिंग बँक मजबूत करणं हा एक आरोप होतोय खरं म्हणजे। आणि दुसरीकडे म्हणजे आपलं अस्तित्व टिकून ठेवणं, कारण राष्ट्रपतीला आणणं हे एक महत्वाचं, एक मोठं अस्तित्वाचं काम आहे। हे 2 महत्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे राष्ट्रपतींना आणण्यात येत आहेत। तर दुसरीकडे मात्र एकाच चौकात 2 शिवाजीचे पुतळे का आणि दुसरं म्हणजे अनधिकृत कार्यालय आहेत त्यांच्याकडे कसं बघतायत, राष्ट्रपतींना हे माहिती आहे का, असे महत्वाचे सवाल समोर येत आहेत। भूषण, नक्कीच आपण बघितलं काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रपतींना हा मुद्दा कळवलेला आहे की इथे या दोन्ही पक्षांची अनधिकृत कार्यालय आहेत आणि तुम्हाला ठाणे बघायला यायचं असेल तर जरूर या, ठाण्यातल्या विकास बघा, ठाण्यातल्या तलावांची स्थिती बघा, असं स्पष्ट शब्दात कळवलेलं आहे। मात्र जनसामान्य ठाणेकरांमधून काय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत कपिल? नक्कीच जो वर्तुळ आहे, सध्या जो चर्चा सुरू आहे ती चर्चा हीच सुरू आहे का पुतळ्याचं अनावरण करणं किती गरजेचं आहे, कारण की तिथे पहिलाच एक पुतळा आहे शिवाजी महाराजांचा। तर लोकांचं असं म्हणणं आहे त्यापेक्षा जे ठाण्यामध्ये राडा सुरू आहे, तुम्ही आता बघितलं असेल 3-4 दिवसापूर्वीच जे मिलिंद पाटणकर प्रकरण सुरू आहे, ठाण्यातला राडा चालू आहे, पालिका अस्थिर आहे, अनेक ठाण्यातली समस्या आहेत, त्या समस्यांकडे ह्या नेत्यांनी पाहिलं पाहिजे। जो खर्च होतोय तो खर्च त्या समस्यांवरती लावणं गरजेचं आहे, तर खरं ठाणेकर खुश होईल। सर्व खरं म्हणजे शिवाजींचे जे गुण आहेत ते नेत्यांच्या मनात उतरले पाहिजे, असा एक थेट आरोप नागरिकांनी केलेला आहे। एकंदरीतच ठाणे महानगरपालिकेची किंवा ठाण्याची जी स्थिती आहे ती अस्थिर आहे, यासाठी सर्व नेते मंडळांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असे पुतळे उभारण्यापेक्षा, असं ठाणेकरांचं मत आहे। खरंय, नक्कीच धन्यवाद कपिल या सविस्तर चर्चेसाठी। झी 24 तास, एक पाऊल पुढे।